लावायचे. पुन्हा एकदा नियम सांगण्यात येतील. पहिलं षटक पहिले दोन षटक हे पॉवर प्लेचे असतील. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतील. सेकंड षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती असतील. याची नोंद घ्यायची दोन्ही अंपायर्सनी. सेमीफायनल 5 ओव्हरचा असेल. निनाद लेग अंपायरची भूमिका घ्यायची. लेग अंपायरची भूमिका घ्यायची. समालोचकांनी साथ दिला आहे ते अमित जी बेशेकर. राहुलजी जोशी. चला चला सर्वांनी लक्ष द्या इकडे. आता 2 ओव्हर नंतर आपला वॉटर ब्रेक जसा ठरलेला आहे तसा असणारच आहे. कृपया जे अंपायर्स आहेत त्यांनी पण याची नोंद घ्यावी. अंपायरिंगची म्हणजे पंचांची भूमिका बजावत आहेत ते वैभवजी वैद्य, त्याचप्रमाणे निनाद सोमन. लेग अंपायर असतील ते निनाद सोमन आणि मेन अंपायर असतील ते वैभव वैद्य. हा चला ओपनिंग मध्ये यावेळेस थोडासा चेंज केला गेलेला आहे. ओपनिंगला आलेले आहेत ऋषिकेश दातार आणि पराग कोगजे. स्ट्रॅटेजीचा भाग केलेला आहे हा NM11 यांनी, म्हणजेच खुद्द तुषार जोशी यांनी. हाच एक्सपिरियन्स म्हणावा. बघा हा कसा एक्सपिरियन्स कसा कामाला येतो हे आता तुम्हाला खुद्द उदाहरण दिसेल. ते म्हणजे गेलेल्या साखळी सामन्यापर्यंत निखिल थत्ते आणि परागजी कोगजे हे ओपनिंग करत होते, परंतु आताच्या चेंज करून ऋषिकेश दातार यांना ओपनिंगची संधी दिलेली आहे आणि निखिल थत्ते यांना खाली ठेवून दिलेले आहे. याला म्हणतात एक्सपिरियन्स. शेवटी वाघ हा वाघ असतो. चला संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे साजनजी निमकर, नावाजलेले गावाजलेले गोलंदाज. बघूया काय करतात ते. परीक्षित देशपांडे आणि व्यंकटेश हरणे हे 30 यार्डच्या बाहेर उभे असलेले फिल्डर. चला पहिला चेंडू घेऊन येतात साजन निमकर. बघूया ऋषिकेश दातार काय करतात ते आता. आणि पहिला चेंडू स्वैर. बॅट फिरवलेली परंतु बॉल काही बॅटला कनेक्ट झाला नाही. समीरजी तुम्हाला काय वाटतं की या येणाऱ्या षटकामध्ये किती धावा होऊ शकतात किंवा कुठल्या जाऊ शकतात, त्याचप्रमाणे किती विकेट जाऊ शकतात? दोन्ही मातब्बर असे खेळाडू आहेत. निश्चितच शेवटचे जे सामने आपण बघितले तर धावसंख्या ही उंचावत गेलेली आहे. 40, 42, 50 आणि 66. तर अशा पद्धतीने जे प्रथम फलंदाजी घेऊन इतकी मोठी धावसंख्या उभारण्याचं हे जे सत्र सुरू झालेलं आहे गेल्या काही सामन्यामध्ये, ते निश्चितच या सामन्यामध्ये सुद्धा बघायला मिळेल. आणि ऑफकोर्स सेमीफायनलची मॅच असल्यामुळे थोडंसं वातावरण अतिशय गंभीर आणि उत्साही दोन्ही आहे. बघूयात. निखिल थत्ते यांनी गेल्या 3 सामन्यामध्ये अतिशय उत्तम अशी फलंदाजी केलेली आहे. त्यांच्या रिप्लेसमेंटमध्ये आलेले ऋषिकेश यांच्याकडनं तितकीच किमान त्यापेक्षा जास्त अपेक्षा संघाला असेल. ते कितपत योग्य ठरतायत त्या निर्णयाला हे आता बघणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू साजन यांचा. बीट झालेले आहेत ऋषिकेश. त्यांना थोडासा अंदाज येण्यासाठी वेळ लागेल. आणि आपण म्हणूनच म्हणत असतो प्रत्येक बॅटिंगचा सिक्वेन्स हा जो कप्तान ठरवत असतो की जसं ओपनिंग, 1 डाऊन, सेकंड डाऊन, हे थोडंसं कठीण असतं पोझिशन बदलताना. त्यामुळे ऋषिकेश यांना कदाचित ओपनिंग करताना थोडंसं स्ट्रगलिंग करावं लागतंय.
जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सकाळी जर पाहिलं, सकाळचं जे सत्र होतं, सुंदर असा बॉल आतमध्ये आलेला आणि विशालजी जोशी हे फुटबॉल खेळण्यासारखे दिसत आहेत मला तिथे. सकाळचं सत्र जर बघायला गेलं तर ते गोलंदाजांना पूरक होतं आणि आताचं जे दुपारचं सत्र सुरू झालंय ते फलंदाजीसाठी अनुकूल असं झालेलं आहे. कारण की जसं तुम्ही सांगितलं की 50, 60, 66 धावा कुठल्या जातात अक्षरशः. चला 4 बॉल 3 रन. बघूया आता पराग कोकजी काय करतात, नावाजलेले डीपीएलचे प्लेयर. आणि हा स्ट्रेट मारलेला चेंडू आणि परीक्षेने तिथे क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून बॉल अडवला आहे आणि 1 धावांनी सांगता होऊन 5 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. म्हणजे सगळे तसं जर बघायला गेलं तर ह्या ओव्हरमध्ये जे पॉवर प्ले हाणीमारीचे शतक जे आपण म्हणतो त्यामध्ये साजनजी निमकर यांनी टिचून गोलंदाजी केली आणि जे उत्कृष्ट असे फलंदाज आहेत त्यांना नामविलंब केला असं मी म्हणू. नक्कीच प्रथमेश, कारण साजन हे पंचक्रोशीत नावाजलेले गोलंदाज आहेत आणि त्यांची गोलंदाजी थोडंसं संयमी खेळली पाहिजे, त्यांना मान दिला पाहिजे त्यांच्या गोलंदाजीसाठी आणि तेच मला वाटतं ऋषिकेशजी करतायत. आणि अशा प्रकारे 22ची एक सिंगल धाव चोरण्यात यश आलेलं आहे NM11 संघाला. वैद्य वॉरियर्स पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. सार्थकजी गरलोटे, आपल्याला विनंती आहे की आपल्या संघाचे प्लेयर सगळे आहेत ना हे बघून घ्या एकदा. चला वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आले ते परीक्षित देशपांडे. चला आता दुसरा पॉवर प्लेचं षटक बघूया काय होते. बाहेर असलेल्या प्लेयरांमध्ये अमितजी देशक, व्यंकटेश हाणे आणि सौरभ नेमकर. ऋषिकेश दाता स्ट्राईकवर. बघूया आता काय करतात आपल्या संघासाठी. आणि हा चेंडू गेलेला आहे, झेलची शक्यता आहे, झेल घेतलेला आहे. अमित देशक यांनी झेल घेतलेला आहे, झेल टिपलेला आहे. त्यामुळे ऋषिकेश दातार तंबूच्या आसऱ्याला परत येत आहेत. आणि कर्जतचे, वणगावचे जे म्हटले जातात ढाण्या वाघ म्हणजेच तुषारजी जोशी, रायगड एक्सप्रेस, रायगडचा लायन असा तुषारजी जोशी आता बघूया काय करतात. आपला एक्सपिरियन्स पणाला लावून ही मॅच त्यांच्या बाजूने झुकवतात का परीक्षित देशपांडे नवीन बॉलर, नवीन प्लेयर आपल्या टॅक्टिक्सनी गेम बदलू शकता. तुषारजी जोशी स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर परागजी कोकजे, दोघेही वेल एक्सपिरियन्स प्लेयर. एक ओव्हर 1 बॉल 5 रन 1 विकेट. आणि सुंदर असा टाळलेला चेंडू, 1 धाव पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न परंतु तुषारजी जोशी यांनी परागजी कोकजे यांना रिटर्न पाठवलेला आहे. बघूया आता पराग कोकजे काय करतात. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत परीक्षित देशपांडे आणि हा मारलेला चेंडू आणि झेल बाद. परागजी कोकजे हे झेल बाद झालेले आहेत आणि व्यंकटेश हाणे यांनी कॅच घेतलेला आहे. आणि आता बॅटिंगला आलेले आहेत ते म्हणजे निखिलजी थत्ते. समीरजी, जी काही त्यांनी रणनीती आखली होती त्यामध्ये ते मला वाटत नाही की सक्सेसफुल झालेले आहेत.
का पण हे बदलण्याचं त्यांचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? नाही, निश्चितच प्रत्येक सामन्यामध्ये कर्णधार आणि तो पूर्ण संघ एक वेगळ्या रणनीतीने मैदानात उतरत असतो. त्यामुळे निश्चित त्यांचं सेमीफायनलसाठीचं हे एक रणनीती म्हणूया, ज्याला प्लॅनिंग म्हणूयात, जे आहे त्यामध्ये कदाचित ऋषिकेश दातार यांनी जरा हाणामारी करावी. साजन आणि परीक्षित यांचं पॉवर प्लेचं जे सेक्शन आहे, यात 2 षटकं आहेत. ही 2 षटकं जर ऋषिकेश यांनी खेळून काढली असती तर कदाचित निखिल थत्ते यांनी मग येऊन मारधोड केली असती. पण आता निखिल थत्ते यांना स्वतः परीक्षेचा सामना करावा लागतोय. निश्चितच आव्हान मोठं आहे, पण ते पेलण्यासाठी त्यांची बॅटिंगही तेवढीच मजबूत आहे. सुरुवातीला अतिशय धीम्या गतीने सुरू करणारे निखिल थत्ते नंतर मात्र पूर्णतः गोलंदाजीवर हावी होतात. संघाची धावसंख्या जास्तीत जास्त कशी फलकावर राहील यासाठी ते प्रयत्नशील असतात आणि ही मिसफिल्ड आणि याचं रूपांतर 4 धावांमध्ये झालेलं आहे. प्रथमेश, नक्कीच मला असं वाटतं हा सामना अतिशय चुरशीचा आहे. आणि काय वाटतं, परीक्षित बळी घेण्यात यशस्वी होईल या षटकामध्ये? बघा समीरजी, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि 10 रन झालेले आहेत. 2 विकेट गेल्यात आणि जे 2 विकेट परीक्षितने घेतलेत तो 3री विकेट येण्याची पण शक्यता दाट आहे. परंतु बघा, माझा परत तोच प्रश्न आहे, पण का म्हणजे आता जसं तसं नॉर्मली जर बघायला गेलं तर जी महत्त्वाची मॅच असते त्यामध्ये मोस्टली कुठली टीम चेंजेस करत नाही. पण हे चेंजेस जे केलेत त्याच्यातून निखिल थत्ते यांना उत्कर्ष इव्हेंट अँड प्रोडक्शनला 12 वर्ष झाल्यामुळे निमित्त सुंदर ट्रॉफी आणि रोख 1100 1012 मॅन ऑफ द सिरीजसाठी. मॅन ऑफ द सिरीज. झेल सुद्धा सोडलेला आहे आणि 4 धावा अतिरिक्त मिळालेल्या आहेत संघाला. आणि आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी, आपल्या यूट्यूब चॅनलला स्पॉन्सर करणारे उत्कर्ष इव्हेंट अँड प्रोडक्शन यांच्याकडून सतत आपल्याला पाठिंबा सहकार्य मिळत असतं त्यांच्या परीने. त्या सहकार्यामध्ये अजून एक भर पडलेली आहे की त्यांनी त्यांच्या या संपूर्ण 12 वर्षाच्या प्रवासासाठी, त्या 12 वर्षपूर्तीसाठी निमित्त एक सुंदर अशी ट्रॉफी आणि रोख रक्कम 1012 हे पारितोषिक मालिकावीरासाठी घोषित केलेलं आहे. तर त्यामुळे आपल्या कर्जत ब्राह्मण प्रीमियर लीग कडून नक्कीच त्यांचं हार्दिक अभिनंदन 12 वर्ष पूर्तीसाठी आणि धन्यवाद. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सुंदर अशी ट्रॉफी आणि 1012 रोख रक्कम रुपयाचं पारितोषिक हे जाहीर केलेलं आहे उत्कर्ष इव्हेंट मॅनेजमेंट अँड प्रोडक्शन हाऊस यांच्यातर्फे. पंच, ह्या षटकानंतर वॉटर ब्रेक असेल 2 मिनिटाचा, हे कृपया लक्षात ठेवा. उत्कृष्ट ठरलेला चेंडू पण परीक्षित देशपांडे यांनी तो ठोकलेला आणि 1च धाव कंप्लीट करण्यात यश मिळालेलं आहे. आता बघूया तुषारजी जोशी आणि निखिलजी थत्ते काय करतात ते. 2 ओव्हर 1 बॉल 16 रन 2 विकेट. पंचांनी कृपया लक्ष ठेवावं की ह्या ओव्हर संपल्यानंतर स्ट्रॅटर्जी ब्रेक असेल 2 मिनिटाचा. चला पुढचा चेंडू घेऊन येतात ते ओंकार भिडसावळे. बघूया तुषारजी जोशी यांना कसा चेंडू टाकतात आणि तुषारजी जोशी त्याला प्रतिहल्ला कसा करतात ते. आणि हा टाकलेला चेंडू आणि विशालजी जोशी यांचे उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. बघा वयोमर्यादा हे नुसतं नाव आहे, वय हे एक नुसतं नंबर जसं म्हणतात.
वयाच्या 50व्या वर्षी सुद्धा एवढे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणारे असे विशालजी जोशी. नाही, तरुणांना लाजवेल असं क्षेत्ररक्षण खरंच. मी आणि हा बघूया झेल होतोय का, आणि झेल व्यंकटेश हाणे यांच्याकडनं झेल सुटलेला आहे. ही अपेक्षा माझ्या मते व्यंकटेश हाणे यांच्याकडनं नव्हती, परंतु ठीक आहे. सगळी बघा, वय हे एक नुसतं आपण म्हणूया नंबर आहे. जसं मी वैद्य काकांशी बोलवतो, त्यांनी असे प्लेअर घेतले भले त्यांच्यात वय जास्त असो छोटं असो, पण ते जे त्यांचा 100% देतो जसे मंदाडलेले म्हणतात. आणि हा टोलेलेला चेंडू आणि हा चौकार. बघा समीरजी, परत मी तेच सांगतो की जर निखिलजी थत्ते असे चला चौकार. समीरजी, परत मी तेच सांगतो की हे बघा ऋषिकेशजी, 23 रन झाले, 2 ओव्हर 4 बॉल 23 रन. बाहेर पण तिथे ऑडियन्स आहे, त्या ऑडियन्सनी पण सांगितले कळलं. निर्धाव चेंडू, 2 ओव्हर 5 बॉल 23 रन. या चेंडू नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल एवढं लक्षात ठेवा कृपया, 2 मिनिटाचा. परत मी ते सांगतो म्हणजे आपलं अर्धवट राहिलं बोलणं. आता हा जसं तुम्ही बघितलं की ह्या 3 षटकामध्ये जे काही ज्यावेळेस निखिल थत्ते आले, कृपया पाणी घेऊन झाले की जसे निखिल थत्ते आले आणि स्कोर थोडाफार वाढला. पण का म्हणून निखिल थत्ते यांना खाली ठेवलं की म्हणजे ही स्ट्रॅटेजीचा भाग आहे. कदाचित ऋषिकेश यांना जास्त बॅटिंग हवी असेल, त्यासाठी त्यांनीच हा प्रयत्न केला असेल संघनायकाकडे. थोडंसं आपण वशिला नाही म्हणणार मी, पण निदान थोडंसं पण ठीक आहे. पण मला तर त्याहीपेक्षा आश्चर्य असं वाटतं की ठीक आहे, आपण संघाकडे निश्चितच फलंदाजीसाठी गोलंदाजीसाठी आग्रह करतो, प्रत्येक क्षेत्ररक्षक किंवा प्रत्येक संघातला सदस्य करत असतो, पण मग ते केल्यानंतर तसं खेळावं ना. फलंदाजी मागून घेतलेली तशी साजेशी जी पहिली फलंदाजी आपले ओपनिंग बॅट्समन करतायत तशी फलंदाजी होणं अपेक्षित आहे. चला, टाइम संपलेला आहे. कृपया वैद्यवर्य परत आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. आणि आता बघूया उरलेले शेवटचे 2 षटकं. या 2 षटकामध्ये किती धावा होतात आणि किती विकेट जातात बघण्यात खरंच रंगत येईल. आता खुद्द बॉलर आलेले ते विशालजी जोशी, मागच्या वर्षी झालेल्या गतवर्षी झालेली जी टुर्नामेंट होती त्याच्यातले फायनल मधले बेस्ट बॉलर. चला, पंचांना विनंती करतोय की तुम्ही क्षेत्ररक्षक पटापट लावून घ्यायला सांगा आणि स्पीडअप करा जरा. 3 ओव्हर 23 रन झाले, शेवटचे 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय बघायचं. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघिक 4थं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजे विशालजी जोशी, नामाजलेले एकदम गाजलेले असे व्यक्तिमत्व आणि फिरकीपट्टू म्हणण्यात चला उत्कर्ष इव्हेंटचे करता धरता प्रदीपजी गोगटे यांचे आगमन झालेले आहे. कृपया त्यांना स्टेजवर यावे ही विनंती करत आहे मी. आणि हा मारलेला चेंडू आहे, हा षटकार षटकार षटकार. अच्छा, येऊ ते
अजयजी जोशी इथंच आहे. चला एक चेंडू झालेला आहे आणि 29 धावा झालेल्या आहेत. चक्क 29 धावा. तुषारजी जोशी यांना काय झाले जरा कृपया बघून घ्यावे. अरे BMW वॉरियर्स, BMW ज्या टीम बाहेर गेल्यात ना त्यांच्या कम से कम प्लेयरांनी ना जरा व्हॉलेंटियरचं काम केलं तर उत्तम होईल. अमिताभ बच्चन आणि BMW जरा प्लेयर्सनी व्हॉलेंटियरची भूमिका बजवा ना. एकटे गौरव मोठे आम्हाला तिथे दिसत आहेत. या प्रदीपजी गोगटे यांचे हार्दिक हार्दिक असे स्वागत. अजयजी जोशी आपण त्यांना कृपया मंचावरती घेऊन यावे ही विनंती. अच्छा स्टेजवर घेऊन येते त्या टॉस बॉक्सच्या स्टेजवर घेऊन यावं. अजयजी टॉस बॉक्सच्या स्टेजवर घेऊन जावं आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा ही मी आपल्यास विनंती करत आहे. सदैव आपल्या पाठीशी उभे राहणारे असे उत्कर्ष यांचे करते धरते म्हणजेच प्रदीपजी गोगटे. सध्या 2 दिवसापूर्वीच त्यांच्या कारकिर्दीमध्ये अजून एक मानाचा तोड रोवला गेला ते म्हणजे त्यांनी खुद्द बुलेट घेतली. सामन्याकडे वळूयात. पुन्हा अत्यंत चुरशीचा असा सामना. धावसंख्येत गतीची गरज आणि सामना सुद्धा थोडासा गतिहीन झालेला दिसतोय. अतिशय कमी वेगाने सामना फिरतोय. मला वाटतं थोडं स्पीडअप करण्याची गरज आहे या मॅचला, कारण अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत याच्यानंतर. त्यामुळे थोडंसं स्पीड वाढवा. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण पटापट ओव्हर्स संपवा. विशाल जोशी यांचा पुढचा चेंडू. सामना करतायत तुषार जोशी. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. चांगलं असं क्षेत्ररक्षण ओंकारद्वारा 4 धावांची बचत केलेली आहे. रोखलेल्या आहेत त्या 4 धावा संघासाठी. प्रत्येक चेंडू नंतर इतका वेळ घालवण्याची गरज नाहीये. मला असं वाटतं थोडंसं स्पीड पकडावा प्रत्येक सामन्यासाठी. सुंदर असा षटकार नाही. या षटकारानंतर धावसंख्या पोहोचली ती 36. पुढचा चेंडू विशाल जोशी यांचा. निखिल थत्ते सामना करणार आहेत. हलकी कट लागून 1 धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या पोहोचली ती 37. शेवटचा चेंडू विशाल जोशी यांच्या षटकातला. 4थं षटक संघाचं. शेवटचा चेंडू तुषार जोशी. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. हवेत उंच असा फटका. 1 धाव निश्चित मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. तुषार जोशी काहीसे अडखळताना दिसत आहेत. लेग इंजुरी असून सुद्धा 2 धावा घेण्यात सफल झालेले आहेत ते. शेवटचं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे परीक्षित देशपांडे. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी शेवटचं. स्कोर झालाय 39.
4 षटक कंप्लीट होऊन 39 रन झाले. ही इनिंग झाल्यानंतर स्वरा 11चे कर्णधार आणि कुलकर्णी मंडप डेकोरेटर्सचे कर्णधार यांना विनंती करत आहे की टॉस बॉक्स मध्ये यावे आणि प्रदीपजी गोगटे यांना विनंती करत आहे की आपण नाणेफेक करून घ्यावे. तुषारजी जोशी यांनी जर षटकार मारला तर BMW म्हणजेच विवेक भागवत यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. टिच्चून अशी परीक्षित देशपांडे यांची गोलंदाजी, त्याचप्रमाणे सौरभ निमकर यांचे क्षेत्ररक्षण. निखिलजी थत्ते यांनी 1 रन काढून तुषारजी जोशी यांना स्ट्राईक दिली. आता बघू तुषारजी जोशी काय करतात. शेवटचे 5 बॉल बाकी आणि संघाचा स्कोर झाला तो म्हणजे 40. निखिल थत्ते वैयक्तिक खेळतात ते 20 धावांवरती आणि तुषारजी जोशी खेळतात ते 15 धावांवरती. जर तुषारजी जोशी यांनी षटकार मारला, 1 षटकार मारला तर विवेकजी भागवत यांच्याकडनं रोख 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि ही कडावती शेव आउट झालेले आहे. धावचीत झालेले आहे तुषारजी जोशी. इकडे इकडे खाली गेला, खाली गेला. चला नेक्स्ट बॅट्समॅन आहे ते म्हणजे सुयोगजी. बघूया निखिल थत्ते आणि सुयोगजी काय करतात ते. शेवटचे 3 चेंडू, 4 चेंडू का 3 चेंडू. निखिल थत्ते शेवटचे 4 चेंडू शिल्लक. आणि हा व्हाईट चेंडू. अशा रीतीने धाव फलक पोहोचले ते 41 वरती. रन झालाय तो एनिमी 11 टीमचा. आणि हा चेंडू 1 धाव घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही. संघाचा स्कोर झाला तो 42. शेवटचे 3 चेंडू बाकी. बघूया 3 बॉल मध्ये काय घडतंय. परीक्षेचा चेंडू आणि हा व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकत आहे आणि धावफलक पोहोचून पोहोचले ते 43 वरती. 3 चेंडू बाकी या षटकातले, अंतिम षटकातले 3 चेंडू बाकी. परत मी एकदा पुकार करतो आहे स्वरा 11चे कॅप्टन आणि कुलकर्णी मंडपचे कॅप्टन्स यांना टॉस साठी बोलवते. हा पण व्हाईट चेंडू. अशा रीतीने धावफलक जाऊन पोहोचले 44, तब्बल 44 रन. 44. 3 चेंडू बाकी अजून. निखिल थत्ते वैयक्तिक खेळत आहेत 21 धावांवरती आणि सुयोगजी खेळत आहेत. अजून त्यांना त्यांचं खातं ओपन करायचंय. आणि टिच्चून असा चेंडू आणि यामध्ये निखिल थत्ते हे धावचित झालेले आहेत. चला नेक्स्ट बॅट्समन कोण आहे बघूया. नेक्स्ट बॅट्समन जातात ते म्हणजे सौरभ पुळेकर. रन. सौरभ पुळेकर, सौरभ मुळेकर. चला बघूया परीक्षित देशपांडे कसे शेवटचे 2 चेंडू टाकतात ते. या इनिंग मधले 2 चेंडू बाकी आणि हा बॉल स्वीर. शेवटचा 1 चेंडू बाकी या इनिंग मधला आणि स्कोर जाऊन पोहोचला 44. शेवटच्या बॉलला काय होतं बघूया. परीक्षित देशपांडे हा बॉल स्वीर करतात का
सुयोगजी षटकार चौकारने आणि हा मारलेला चेंडू चला 46 रन झालेले आहे 47 रन टोमली. चला टॉस बॉक्स मधले जे बसले त्यांना कृपया विनंती करतो की तिथून उठावे आणि स्वरा 11 आणि कुलकर्णी मंडप कॅप्टन्स समीरजी आपण कॅप्टन म्हणून जावे आणि टॉस जिंकून यावे हीच आपल्याला विनंती. प्रदीपजी गोगटे पण आपलेच आहेत, स्वरा 11 चे कॅप्टन पण आपलेच आहेत, कुलकर्णी मंडप पण आपलेच आहेत, पण आम्हाला कृपया टॉस जिंकून द्यावी ही विनंती. चला क्रीज मार्किंग करून घ्या. अमितजी बिशेकर कुलकर्णी मंडपचे कर्णधार आणि स्वरा 11 कर्णधार यांना कृपया टॉस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतो आणि प्रदीपजी गोगटे आपल्यासोबत नाणे फकीरीसाठी आपण जावे ही विनंती करतो. तिथे योगेशजी साठे यांच्याकडे कॉल नाही. चला पंचांच्या भूमिकेमध्ये मी पाठवत आहे त्याला श्रीकांतजी दीक्षित आणि वैभवजी वैद्य. आपण चला कुलकर्णी मंडप हे नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे आणि योगीजी साठी म्हणता आहेत की तो आम्ही जरी क्षेत्र नाणेफेक जिंकले असेल तरी तुम्हाला क्षेत्ररक्षण करण्याची संधी देतात. समीरजी तुम्हाला पाठवून म्हणजे पण काही उपयोग झालेला नाही. ओके चला बघूया आता NM11 काय करते. तब्बल 47 धावांची आवश्यकता आणि वैद्य वॉरियर्सचे ओपनिंग बॅट्समन येत आहेत ते म्हणजे परीक्षित देशपांडे आणि व्यंकटेश हणे. दिला चला स्वरा 11च्या प्लेयर्सना स्टेजच्या डाव्या बाजूला येण्याची विनंती करत आहे. स्वरा 11च्या प्लेयर्सना स्टेजच्या डाव्या बाजूला येऊन उभे राहावे याची विनंती करत आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यावे. NM11 पंचांच्या भूमिकेत गेलेत, लेग पंचांच्या भूमिकेत गेलेले आहेत ते म्हणजे श्रीकांत दीक्षित आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये गेलेले आहेत ते म्हणजे वैभवजी वैद्य. बघूया आता येणाऱ्या 5 षटकांमध्ये 47 धावा होतात की नाही होत. जर येणाऱ्या 5 षटकांमध्ये जर 47 धावा कंप्लीट केल्या बॉलरचं नाव काय बॉलर्स नेम
परीक्षित स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे व्यंकटेश हाणे आणि बॉल वरती करत आहे ते म्हणजे कोण? बॉलर्स नेम प्लीज. चला सर्वेश. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण यश करंदीकर यांच्याकडनं. झेलची संधी होती परंतु ठीक आहे, काही हरकत नाही. क्षेत्ररक्षण चांगलं झालं असल्या कारणामुळे एक बॉल डॉट गेलेला आहे, चौका वाजवला, हे महत्वाचे आहे. चला 1 बॉल 0 रन. बघूया आता हे काय करतात. एनिमी 11 जिंकते का वॉट वॉरियर्स. आणि हा बिरकून दिलेला चेंडू आणि हा चौकार चौकार चौकार. 2 चेंडू 4 धावा. वैयक्तिक असं 4 धावांवरती पोहोचलेले परीक्षित देशपांडे, त्यासोबत संघासाठी चौकार मारून संघाचं स्कोर बोर्ड ओपन केलेलं ते म्हणजे परीक्षित देशपांडे. दिसतच नाही. चला तिसरा चेंडू घेऊन येत आहे ते म्हणजे सर्वेश. 2 बॉल 4 रन. आणि हा चौकार. तीन बॉल 8 धावा. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. हाणीमारीचं शतक असल्या कारणामुळे ह्याच्यामध्ये 8 रन झालेला आहे. 8 रन. काय पोझिशन? 3 बॉल 8 रन. गुड शेफर्ड पलीकडे. ही एक धाव कंप्लीट आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो तब्बल 9 रन. 4 चेंडू समाप्त. 9 रन. अजून 2 चेंडू बाकी या ओव्हर मधले. आता बघूया व्यंकटेश हाणे काय करतायत. सुंदर असा बॉल. 16 चेंडू. 5 चेंडू समाप्त. 9 धावा. शेवटचा 1 चेंडू. बघूया या चेंडूवरती षटकार चौकार होतोय का विकेट जाते ती का त्रिफळा उद्ध्वस्त होते. बघूया. एक ओव्हर समाप्त आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या 10. पहिला हाणीमारीचं शतक समाप्त. दुसरं हाणीमारीचं शतक घेऊन येत आहेत ते जरा बॅट्समन जायबंदी झालेले आहेत. कृपया लक्ष द्यावं त्यांच्याकडे. स्प्रे पाहिजे असेल तर इथून घेऊन जा. येतात येतात.
पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकच्या समाप्तीनंतर स्कोर घेऊन पोहोचलाय तो 10. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि दुसरं षटक घेऊन आले सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं असे तुषारजी जोशी. बघूया काय होतं यामध्ये. निखिल थत्ते बाहेर आहेत आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणाची बाहेरची धुरा सांभाळतात ते म्हणजे परागजी कोकजे आणि सुयोग. व्यंकटेश हाणे वर्सेस तुषार जोशी. बघूया लढत कशी जमते ती. चोवीस बॉल 37 धावांची आवश्यकता. चला पंच आपणास विनंती करत आहे की जरा लवकरात लवकर यांना क्षेत्ररक्षण लावून सुरुवात करावी. बघूया काय घडतंय काय बिघडतंय. तुषार जोशी पहिला चेंडू घेऊन रनअप मध्ये थोडंसं फंबल झाल्यामुळे बॉल टाकला गेलेला नाहीये. आणि हा उंच असा डोलेला चेंडू बघूया काय होते आणि हा चौकार. ऋषिकेश दातार यांनी आपली जीवाची आकांक्षा केली होती परंतु त्यांना तो चेंडू अडवण्यात काही यश आलेलं नाहीये. या 4च्या मदतीने धाव करून फलकावरती स्कोर जाऊन पोहोचला तो 14. व्यंकटेश हाणे वैयक्तिक खेळत आहेत ते 3 बॉल 5 आणि परीक्षित देशपांडे 4 बॉल 9. एक गचाळ्याच्या क्षेत्ररक्षणामुळे 2 धावा गेल्या. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा गेलेल्या आहेत. बघा अमितजी हे जर मी सकाळपासून एक गोष्ट मार्क केली ती म्हणजे जर क्षेत्ररक्षण तुमचं गचाळ असेल तर तुमच्या टीमने किती जरी प्रयत्न केला तरी जिंकण्याचं चान्सेस जे ते नसलेल्या प्रमाणात. नक्कीच क्षेत्ररक्षण हे खूप इम्पॉर्टंट थिंग आहे क्रिकेटमध्ये. जसं बॅटिंग आणि बॉलिंग आहे तसं क्षेत्ररक्षण जे फिल्डिंग साईड जी तुमची स्ट्रॉंग असेल हे मला वाटतं 92च्या इयरमध्ये साऊथ आफ्रिकेने दाखवून दिलं होतं की फिल्डिंग साईड काय असते आणि एक फिल्डिंग साईड हे एक इम्पॉर्टंट थिंग झालं होतं तेव्हा. मला आठवतं जॉन्टी रोड्स जो त्याने पॉईंटला ह्याला आऊट केला होता इंजमा मुलकला डायरेक्ट स्टंपवरती त्याने डाईव्ह मारली होती आणि विकेट घेतली होती रनआउट. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. स्लोवर चेंडू थोडेसे तुषारजी जोशी क्रिकेट किती नसानसात भरलं इथे दिसतंय. क्रॅम्प आल्यासारखं वाटतोय परंतु बॉलिंग सोडत नाही आहेत ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. मला वाटतं एक राऊंड आपला झाला पाहिजे तुषार जोशीसाठी नक्कीच ॲट द एज ऑफ 51. किलर इन्स्टिंक्ट कशाला म्हणतात ते तुषार जोशीने दाखवून दिलंय. बघूया ऋषिकेश दातार हा बॉल अडवण्यात यशस्वी होतात का आणि यशस्वी झालेले आहेत आणि हे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. बघा आम्ही जी पूर्वांपारपासून म्हणून म्हटलं गेलं आहे की कॅचेस विन द मॅचेस परंतु किती काय झालं तरी काही जे नवीन फिल्डर असो जुने फिल्डर असो त्यांना या गोष्टी अजूनपर्यंत समजलेल्या नसतील परंतु कॅचेस पकडले तर तुमच्या मॅच ह्या तुमच्या हातात राहणार आहेत. जसं आत्ताच्या याच्यामध्ये 2 धावा गेल्या. बघा क्षेत्ररक्षणाचं पण पाठबळ हे टीमला मिळालं तर त्या गोष्टीचा फायदा असतो जेणेकरून टीम सक्सेस होऊ शकते. जर क्षेत्ररक्षण तुमचं जर तेवढं कमी असेल तर ते काही होऊ शकत नाही. स्कोर झालेला आहे तो म्हणजे
19 रन झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा झालेल्या आहेत. 18 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता. पुढचं तिसरं षटक, सांघिक तिसरं षटक घेऊन येतात ते म्हणजे ऋषिकेश दातार वैयक्तिक पहिले. बघूया आता बॅटिंग मध्ये तर काही आपली कमाल करू शकले नाही, आता बॉलिंग मध्ये आपली काही कमाल करतात. कृपया हे लक्षात ठेवा की तिसरं षटक झाल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. स्प्रे 1 मिनिट. ऋषिकेश दातार. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात ते म्हणजे ऋषिकेश दातार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा झालेल्या आहेत. मला वाटतं प्रथमेश, ही जी जोडी आहे ती बिन्नीची जोडी आहे, ही जोडी जर फोडली तर प्रेशर अराईज होईल असं मला वाटतंय, कारण का ही जोडी खूप इम्पॉर्टंट आहे. आत्तापर्यंत या लीग मॅचमध्ये या जोडीने कमाल केलेली आहे. म्हणजे छोटा पॅकेज बडा धमाका म्हणतो आपण. व्यंकी अतिशय उत्कृष्ट बॅटिंग केली आहे, सेन्सिबल बॅटिंग केली आहे, जी भल्या भल्या सिनियर्सना पण जमली नाही. अतिशय सेन्सिबल बॅटिंग. इथे समोरचा खेळाडू हिटिंग करतो तर हा डबल सिंगल्स घेतो. त्यामुळे कॅल्क्युलेशनचं जे गणित मांडले या दोन्ही प्लेयर्सनी ते खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. बघा, आम्ही ज्याला कूटनीती म्हणतात, आणि हा उत्कृष्ट असा मारलेला चेंडू बघूया. 2 धावा कंप्लीट करतात आणि या 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यशस्वी. जसं तुम्ही म्हणतात की ही ओपनिंग जोडी इम्पॉर्टंट आहे, तसं त्या उत्कृष्ट असा डोलेला चेंडू बघूयात किती धावा कंप्लीट होतात. 1 धाव कंप्लीट करण्यात यश आणि ऋषिकेश सिद्धार्थ, आणि दुसरी धाव कंप्लीट करण्यात सुद्धा यश मिळालेलं आहे ते म्हणजे वैद्य वॉरियर्स यांना. बघा, परत तेच झालं की क्षेत्ररक्षण गजाय. बघा, वैद्य वॉरियर्सबद्दल एक गोष्ट सांगेन, जसं प्रतिनिधींच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर नाटकामध्ये दिग्दर्शक महत्वाचा असतो, तसं टीममध्ये एक चाणक्य, त्यांच्या टीमचा चाणक्य वैद्य काका आहेत. ते बरोबर त्यांचे प्लेयर्स निवडतात जे पाहिजे त्यांना, ते याला चाणक्य नीती म्हणतात. उत्कृष्ट आहे. गेला बघूया झेल होते का, हा झेल सुटलाय. परत 2 धावा काढण्यात यशस्वी. ह्या प्रकारे धाव फलक जाऊन पोहोचले ते 25. 15 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता. बघा, येणाऱ्या टीमसाठी पण हाच मेसेज आहे, जर तुमचं क्षेत्ररक्षण चांगलं असेल तर तुम्ही मॅच नक्की जिंकाल. तुमचं क्षेत्ररक्षण गचा असेल तर तुम्हाला थोडंफार टफ फाईट द्यावी लागेल मॅचसाठी जिंकण्यासाठी. सुंदर. परत 2 धावा काढू शकतात का याचे बघायचं, आणि या परत 2 धावा काढण्यात यशस्वी. बघा, क्रिकेट हा फक्त चौकार आणि षटकाराचा गेम नसून अमितजी रनिंग बिटवीन द विकेटचा सुद्धा गेम आहे. नक्कीच कॅल्क्युलेशनचं गणित हे मांडलं गेलंच पाहिजे. सिंगल्स आणि डबल्स, सिंगल्स जिथे सिंगल्स आहे तिथे डबलचं कॅल्क्युलेशन जर गणित मांडलं गेलं तर धावसंख्येला आकार मिळतो आणि बॅट्समन पण रोटेट होतो. समोरच्या बॅट्समनला सुद्धा थोडासा सेट व्हायला टाईम मिळतो ते बॉल खेळल्यानंतर. परंतु आता इथे जर मॅचमध्ये यायचं असेल NM11ला तर विकेटची आवश्यकता आहे असं मला वाटते, आणि विकेट जर मिळाल्या तर प्रेशर अराईज होणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा होती इथे. माझ्या मते विकेट ब्रेकर, मगाशी विकेट ब्रेक केली होती ती दातार यांनी, ऋषीने मगाशी मस्त एक सुंदर असा ऑफ स्टंपवर ते बॉल टाकला होता आणि विकेट मिळवण्यामध्ये यश मिळेल होतं. त्याची पुनरावृत्ती करतात का दिसतंय. तत्पूर्वी लेग साईडला तटवलेला चेंडू, 1 धाव मिळते, 1 धावेवरती समाधान. धावसंख्या जाऊन पोचते ती बिन बाद 28. प्रथमेश, अजून सुद्धा सामना हा 60-40 असं मला वाटते. तुम्ही जे 60-40 म्हणताय त्याला मी 80-20 म्हणेन. वैद्य वॉरियर्सचं झुकतं माप आहे या मॅचमध्ये, कारण की अजून 1 विकेट मिळवण्यामध्ये त्यांनी यश आलेलं नाहीये.
अजून ओपनिंग बॅट्समॅनच खेळतात 30 ओव्हर. स्कोर झाला 28. 2.5 बॉल 28 रन. 13 बॉल 19 धावांची आवश्यकता. बंडू, एक विकेट खूप महत्त्वाची आहे. दोघांपैकी एकाची जरी विकेट मिळते तरी प्रेशर अराईज होणार आहे. कारण का पुढील बॅट्समन जे आहेत ते साजन निमकर पण आहेत, लेफ्ट हँडेड एलिगंट बॅट्समन. आणि हा मिस जज केलेला मिस कॅच आहे आणि रन आउट. बघा अमितजी, मी परत तुम्हाला तेच सांगतो, गोलंदाज किती टिचून गोलंदाजी करू, जर क्षेत्ररक्षण त्यांना मदत केली नाही तर त्यापुढे विकेट जरी घ्यायचा प्रयत्न केला तरी विकेट घेतली जाऊ शकत नाही. परंतु इथे चोलटी धाव एक धाव मिळाली होती, परंतु चोलटी धाव करता प्रयत्न होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, तो असफल ठरलाय. आणि इथे व्यंकीची विकेट गेलेली आहे. व्यंकटेश अतिशय सुंदर असा खेळाडू, उदयोन्मुख खेळाडू, ब्राह्मण सभेचा उदयोन्मुख खेळाडू व्यंकी. नक्कीच टाळ्या झाला पाहिजेत व्यंकीसाठी. बघा सर्वांना एक विनंती करतो, जे उन्हात बसलेल्या कॅमेरामॅनने त्याच्यासाठी कृपया जोरदार टाळ्या वाजवा. सकाळपासून तो पोरगा तिथे बसलाय, एवढ्या उन्हामध्ये सुद्धा तो बसून तिथे प्रॉपर सगळी छायाचित्र टिपतोय आणि व्हिडिओ करतो, त्यामुळे खरंच त्याचं कौतुक आणि अभिनंदन. बारा बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. 29 धावा झालेल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला, ड्रिंक ब्रेकचा टाइम समाप्त झालेला आहे. पंचांनी त्वरित अंमलबजावणी करावी आणि ते क्षेत्ररक्षण लावून द्यायला सांगावं त्यांना. चला बघा, स्वतः जायबंदी झालेले आहेत तरीही टीम साठी काहीतरी करावं म्हणून बॉलिंगला आले ते म्हणजे ठाणे वाघ तुषारजी जोशी. क्रिकेटचा किडा आहे त्यांच्या अंगामध्ये, तो वळवळतोय नेहमीच. जे उद्योन्मुख खेळाडू आहेत ना, त्यांनी खरंच यांच्याकडनं शिकून घ्यावं की क्रिकेट हे काय असं. नुसतं एक पॉप्युलॅरिटीसाठी क्रिकेट खेळू नये कोणी. आता असे पण काही प्लेयर्स असतात की जे एक मॅन ऑफ द मॅच मिळालं तर ते पॉप्युलर होतात आणि त्यांच्या हवेत जातात, पण तसं नाही. गेली 40 वर्ष माझ्या मते तरी क्रिकेटची सेवा करताना मी त्यांना पाहिलं असेल. नक्कीच 40 वर्ष बोलू शकतो. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. अजून सुद्धा 12 चेंडूमध्ये माझ्या मते 18 धावांची आवश्यकता. एक विकेट पडलेली आहे, महत्त्वाची विकेट व्यंकी यांची. आणि आता धुरं सांभाळतील ते लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑलराऊंडर साजन निमकर. साजन निमकरवरती पूर्ण धुरा आहे. आणि परीक्षित सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू, उत्कृष्ट ऑलराऊंडर. दोन्ही ऑलराऊंडर्स आतापर्यंत मैदानावरती आहेत. तुषारजी जोशी. 12 चेंडू 18 धावा. फिल्डिंगमध्ये थोडं परिवर्तन करताना दिसत आहेत ते तुषारजी जोशी. आधीच्या वेळेला क्रॅम्प आला होता आणि आता स्पिनिंग गोलंदाजी करतायत तुषारजी जोशी. बघूया आता तुषारजी जोशी काय कमाल करतात. 12 चेंडू 18 धावा. फुलतो चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो साजन यांनी. पहिल्या चेंडूवरती वेलकम केलं तुषार जोशी यांचं. चौकार. 11 चेंडू 15 धावा, माफ करा 14 धावा. 11 चेंडू 14 धावांची आवश्यकता. बघा अमितजी,
हा एक विकेटचा खेळ. जर एक विकेट आली तर थोडंफार NM11 मी म्हणेन मॅच मध्ये आलं, आणि जर एक विकेट नाही आली तर NM11 चे चान्सेस थोडे दुसर होतील. प्रथमेश मी तुला मगाशीच बोललो, विकेट आली की प्रेशर समोर येणार आहे, त्यामुळे विकेट घेणं आता इम्पॉर्टंट आहे चेसिंगला. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि सुंदर खेळ, सुंदर झेल. बघा, समालोचक कक्षाकडून यश करंदीकर यांना तब्बल 50 रुपयाचं पारितोषिक. पन्नास मुद्रा म्हणायचंय का तुला? परंतु विकेट इज विकेट. इम्पॉर्टंट विकेट मिळाली ती तुषारजी जोशी यांना. तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली आणि आता प्रेशर, मी मगाशीच बोललो 60-40 सामना आहे. साजनची जागा भरून काढता येते आता ओमकारजी भडसावळे मैदानावरती. ओमकार भडसावळे हा एक अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. परीक्षित थोडंसं कानमंत्र काही देताना सांगतायत की सिंगल डबल्स घ्या आणि क्षेत्ररक्षणामध्ये पण बदल घेतोय. अंपायर्स थोडं स्पीडअप करायचं आहे. तुषारजी जोशी थोडं स्पीडअप करायचं आहे प्लीज. बॅट्समन जागेवर यायच्या आत तुम्ही लावून घ्या फिल्डिंग. तिसरं षटक प्रगतीपथावरती. रोलर कोस्टर सामना असं मला वाटतंय प्रथमेश. 50-50 नाव. अंपायर स्पीडअप करा अंपायर्स. तुषारजी जोशी थोडंसं स्पीडअप करायचंय. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. हे षटक खूप इम्पॉर्टंट षटक आहे असं मला वाटते. तुषारजी जोशी तिसरं षटक प्रगतीपथावरती. फुलटॉस चेंडू एकदा पूर्ण करतायत. बॉल बाउंड्रीच्या दिशेने दिसतोय आणि हा चौकार. ज्याची गरज होती, प्रेशर अमाऊंट होते असं वाटत होतं, पण या बाउंड्रीमुळे प्रेशर थोडंसं रिलीज झालं का वाटतंय. बघा, 9 बॉल 10 धावांची आवश्यकता. 9 बॉल 10 धावांची आवश्यकता. याला नशीब म्हणतात, नशीब. बघा, परत तेच म्हणेन अमित जी, मी बॉलर किती टिचून गोलंदाजी करू दे, परंतु जर क्षेत्ररक्षणाने त्याला मदत केली नाही तर काही त्याचा गोष्टीचा उपयोग नाहीये. नक्कीच. पण मला असं म्हणायचं वाटतंय, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे तुम्ही एफर्ट्स देत राहा. यू विल बी पेड फॉर द फ्रूट. वा वा, सुंदर असा चेंडू. परंतु एक धाव धावण्यापासून कोणालाही असू शकत नाही. अशा पद्धतीने 38 धावा धावफलकांवरती. 8 बॉल 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 9 धावा. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता. बघूया तुषार जोशी 2 शेवटचे चेंडू बाकी या षटकातले. बघूया काय करतात. 2 चेंडू मध्ये पुन्हा 1-2 धावफलक पुढे सरकत आहे. 39 धावा या धावफलकावरती आणि 7 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. 7 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. ती म्हणजे वैद्य वॉरियर्सला सामना जिंकण्यासाठी. आणि अमितजी, जर NM11 ला हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना शेवटची ओव्हर ही टिचून टाकायला लागेल आणि विकेट्स घ्यावे लागतील. नक्कीच. परीक्षेतला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळायला दिली गेली नाही पाहिजे. जर परीक्षा ऑफस्टिक झाले, परीक्षेतला स्ट्राईक पासून जास्तीत जास्त दूर ठेवायला लागेल जर ही मॅच जर जिंकायची असेल तर. NM11 ला तिसरं षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती 1 बाद, माफ करा 2 बाद 39.
एका षटकामध्ये 8 धावा. स्प्रे हवाय का? स्प्रे हवाय का? स्प्रे स्प्रे लागेल. क्रॅम्प आला असेल तर थोडा बाजूला ठेवा त्याला. बघा अमितजी, आता सामना हा एकदम अंतिम टप्प्यातून पोहोचलाय आणि लढतीची चुरस आहे असं माझ्या मते मला वाटतंय. 1 ओव्हर 8 धावांची आवश्यकता. 6 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉलमध्ये 8 रन होतो म्हणजे वैद्य जिंकते का NM11 जिंकते. 6 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. 6 बॉल 8. शेवटच्या षटकामध्ये प्रेशर जो चांगला हँडल करेल तो संघ जिंकेल असं मला वाटतंय प्रथमेश. कारण इथे 6 चेंडू 8 धावा सेमीफायनल. थोडंसं प्रेशर नक्कीच असणार आहे दोन्ही संघासमोर, परंतु प्रेशर जो हँडल चांगलं करेल ती टीम जिंकेल असं मला वाटते. दोघांना 50-50 चान्स आहे. कारण का आत्ताच परीक्षेत थोडंसं जायबंदी झाल्यासारखं मला वाटते. त्यामुळे थोडंसं ॲडव्हान्टेज हा सिंगल्स डबल्समध्ये जिथे जिथे डबल धावा आहेत, डबल धावायच्या आहेत तिथे परीक्षेत धावेल असं मला ज्या क्वेश्चन मार्क आहे त्याचा ॲडव्हान्टेज हा अपोजिट संघाला मिळणार आहे. तुम्ही म्हणताय याला मी पूर्णपणे सहमती दर्शवणार नाही, परंतु हे बघा एक षटकार बसला काम तमाम. चला बॅट्समॅनला सोडून बाकीच्यांनी सर्वांनी क्षेत्ररक्षण लावून घ्या. NM11 तुम्ही तुमचं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. बॅट्समन चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रथमेश मला आठवते की ग्लेन मॅक्सवेलने जी इनिंग केली होती तो पण एक पाय त्याचा पूर्णपणे जायबंदी होता, पण ज्या तऱ्हेने त्याने ते आक्रमण केलं होतं अफगाणिस्तानवर, त्याने 1 साइड मॅच काढली होती. तिथेच मला थोडीशी प्रेरणा घ्यावीशी वाटते परीक्षेतला. आणि परीक्षित स्ट्राईकवरती येतोय. हॅट्स ऑफ टू परीक्षित. परीक्षितचं थोडं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत असं मला वाटतंय. ग्रेट 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 किलर इन्स्टिंक्ट. बॉलर नेम उमेश जोशी. 6 चेंडू 8 धावा. परीक्षित ऑन स्ट्राईक. बघा वेंगावचा मॉर्निंग मॉर्कल. आता बघूया मॉर्निंग मॉर्कल काय करतो ते आपल्या संघासाठी. जिंकून दिलं तर त्याला डिरेक्टली LSGचा मॅनेजर म्हणून बढती मिळून येईल का धवलचा ट्रेव्हिस हेड. बघा चला चला स्पीडअप करा. पंच 6 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. बघूया काय होते आता. ते सामना एकदम चुरचुरीच्या लढतीमध्ये येऊन ठपलेला आहे. चला पंच स्पीडअप करा सांगा. 1 तासाच्या वरती होऊन गेला तरी अजून एक मॅच संपत नाही आपली. चला आणि हा चौकार. 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. 5 चेंडूमध्ये या 2 चेंडूमध्ये जर विकेट आली तर कुठेतरी सामना चुरशी जाईल. नाही तर हे 4 रन करणं वैद्य वॉरियर्स. 4 रन 5 चेंडू 4 धावा. तसं बघायला गेलं तर या 5 चेंडू 4 धावा करणं अवघड असं काही नाही. बघूया मॉर्निंग मॉर्कल काय करतात ते आता.
आणि एक धाव कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण. चार बॉल मध्ये फक्त 2 धावांची आवश्यकता. बघा मागच्या वेळेसचा फायनलिस्ट परत फायनल मध्ये जाऊन थेट धडक दिलेली ते म्हणजे वैद्य वॉरियर्स यांनी. आता बघूया कुलकर्णी मंडप आणि स्वरा 11 यांच्यामध्ये काय होतं ते. ओ 22ची 1 रन. चला 3 बॉल 1 धावांची आवश्यकता. 3 बॉल 1 धावांची आवश्यकता आणि कंपल्सरी चेसिंग हा आपला टुर्नामेंटचा नियम आहे. बघा हे ना संपल्यानंतर कुलकर्णी मंडप यांना मी एक विनंती करतो की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. तीन चेंडू 1 धावा. आणि हा मारलेला तुंग असं 1 रन. आणि वैद्य वॉरियर्स ही फायनल मध्ये धडक मारणारी पहिली टीम झाली. लास्ट वर्षी गतवर्षी सुद्धा वैद्य वॉरियर्स यांनी फायनल मध्ये धडक मारली होती आणि ते सालेबाद प्रमाणे कंटिन्यू ठेवण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. आता बघूया स्वरा 11 आणि